जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्री राम समर्थ। जय सद्गुरु। आज आपण या श्रवणामध्ये श्री मंगलाचरणाचे श्रवण करणार आहोत। श्री समर्थांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजेच श्रीमद दासबोध हा केवळ ग्रंथच नसून ग्रंथराज श्रीमद दासबोध आहे। सर्व ग्रंथाचा राजा असलेला असा हा ग्रंथ म्हणजेच श्रीमद दासबोध आहे। जो कोणी हा ग्रंथ वाचेल, या ग्रंथाचे श्रवण करेल, त्याला आयुष्याचा खरा अर्थ काय आहे हे समजून येईल। कारण हा केवळ ग्रंथच नाही तर माणसाच्या जीवनातील या नरदेहातील एकही छटा निसटलेली नाही असा हा नरदेहाचा बोध या ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितला आहे। जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन नाम। समर्थ म्हणतात, स्तवन कुणाचं करावं तर त्या परब्रह्माचं, ज्याने आपल्याला जन्माला घातलं, ज्याने आपल्याला वाढवलं, ज्याने आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिला, अशा परब्रह्माचं आपण स्तवन केलं पाहिजे। पण आपण स्तवन करतो का तर अजिबात नाही। तर आपण स्तवन कुणाचं करतो तर दिल्या घेतल्याचं स्तवन आपल्याकडून होतं। जर कोणी आपल्याला एखादी वस्तू दिली तर आपण त्या देहाचं स्तवन करतो। तुम्ही मला हे दिलं, ते दिलं, तुम्ही खूप चांगले आहात, अशा प्रकारे आपण त्या देहाचं स्तवन करतो। जर आपल्याला एखाद्या माणसाने एखादी गोष्ट दिली तर त्या गोष्टीबद्दल आपण त्या देहाचं स्तवन करतो। तर असा विचार करून बघायला गेलं, त्या परब्रह्माने आपल्याला हा देह दिला तर आपण त्या परब्रह्माचं किती स्तवन करायला पाहिजे। पण आपल्याकडून त्या परब्रह्माचं स्तवन होतं का तर होत नाही। आपण त्या परब्रह्माची स्तुती करत नाहीत तर आपण दुसऱ्याची स्तुती करत बसतो। पण शाश्वत काय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात, दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण। समर्थांनी ग्रंथाच्या सुरुवातीलाच मंगलाचरणापासून सुरुवात केली आहे। प्रत्येक दास, प्रत्येक मनुष्य हा मंगल आचरणात असायला हवा। आपण कुठेही गेलो तर आधी आपलं आचरण कसं आहे हेच बघतात। आपण कोण आहोत, आपली प्रॉपर्टी किती आहे, आपल्या नावावर किती बंगले आहेत, आपल्याजवळ किती सोनं आहे, याला काहीच महत्त्व नसतं। तर आपण सगळ्यांशी कसं वागतो, कसं बोलतो, यालाच आपलं आचरण म्हणतात। जर आपण फक्त दुसऱ्यांचे ऐकलो की चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं आणि ते जर आपण आपल्या आचरणामध्ये नाही आणलं तर त्या ऐकलेल्याचा, त्या श्रवण केलेल्याचा काहीच उपयोग नाही। हे कसं होतं माहिती का? एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, याचा काय उपयोग आहे? आपल्याला समर्थांनी सांगितलेला हा बोध तर आपण श्रवण केलाच असेल। 3 सारख्या बाहुल्या असतात पण त्या तिघींची किंमत मात्र वेगवेगळी असते। बाहुल्या दिसायला तर सारख्याच असतात पण त्यातली पहिली बाहुली ही एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते। दुसरी बाहुली असते ती कानाने ऐकते आणि तोंडाने बोलून सोडून देते आणि तिसरी बाहुली असते ती कानाने ऐकते आणि परेमध्ये साठवून ठेवते। मग समर्थ म्हणतात, या 3 पैकी आपण कोणती बाहुली आहोत हे आपलं आपणच बघायचं। पाहावे आपणासी आपण। चांगलं ऐकून सोडून द्यायचं की इतरांना बोलून सोडून द्यायचं की ते परेमध्ये साठवून ठेवायचं आणि स्वतःमध्ये चांगला बदल करायचा, हे आपलं आपणच ठरवायचं। या 3 बाहुल्याप्रमाणेच या जगात असंख्य माणसे असतात। त्यामध्ये कोण कसं हे प्रत्येक जण वेगवेगळा असतो। जसं की या 3 बाहुल्याप्रमाणेच मग त्यामध्ये आपण स्वतः कसे आहोत हे आपणच बघितलं पाहिजे। समर्थ म्हणतात, जे आपण ऐकतो, आपले कान हे ऑल टाइम ओपनच असतात, त्यामुळे आपल्याला सगळं काही ऐकायला येतं। मग त्यामध्ये आपण सार काय आहे, आपल्या हिताचं काय आहे हेच आपण घेतलं पाहिजे। समर्थ नेहमी म्हणतात, सार ते घ्यावे आणि असार ते सोडून द्यावे। मग त्या परमेश्वराने आपल्याला, आपल्या सगळ्यांना चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखण्या एवढी बुद्धी तर नक्कीच दिली आहे। मग आता एवढं काही श्रवण करून आपण कसं आचरण केलं पाहिजे हे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे। समर्थांनी हा श्रीमद दासबोध ग्रंथ लिहिला। हा समर्थांनी खरं तर आपल्यासाठीच लिहिला ना। हा नुसता ग्रंथच नाही तर अनेक ग्रंथांमधील सार बाजूला काढून हा दासबोध समर्थांनी लिहिला। हा ग्रंथ लिहायला समर्थांना 10 वर्षे लागली।
माणसाच्या जीवनातील एक सुद्धा छटा, एक सुद्धा गोष्ट या ग्रंथामध्ये निसटलेली नाही. अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टीची सुद्धा समर्थांनी या ग्रंथामध्ये वर्णन केले आहे. समर्थांनी या ग्रंथाची सुरुवात श्री मंगलाचरणापासून केली आहे. मंगलाचरण म्हणजे काय? तर मंगलाचरण म्हणजेच मंगल, पवित्र, उत्तम, जे की त्या परब्रह्माला समर्थाला आवडेल असं आचरण, अशी वागणूक, असं मनुष्याचं राहणीमान, मनुष्याचे उत्तमाचे कर्म म्हणजेच मंगलाचरण. समर्थांनी या ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणापासून केली. याचं कारण म्हणजेच प्रत्येक जण हा मंगल आचरणात यायला हवा. सगळ्यात आधी माणसाला पवित्र काय आहे, अपवित्र काय आहे, उत्तम काय आहे, वाईट काय आहे, सद्गती म्हणजे काय, अधोगती म्हणजे काय, हे जर कळालं तर त्याचा पुढचा कार्यभाग हा उत्तमाचाच होईल. म्हणून आधी आचरण कसं असलं पाहिजे यासाठी समर्थांनी सुरुवातीलाच मंगलाचरणावर भर दिला आहे. श्री राम समर्थ. जय सद्गुरु. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. जय सद्गुरु. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोत्यांनी म्हणजेच आपण समर्थांना असा प्रश्न केला आहे की समर्था, या ग्रंथामध्ये तुम्ही काय लिहिलं आहे, तुम्ही काय सांगितलं आहे, तुम्ही नेमकं कशाचं वर्णन केलं आहे. आणि समर्था, जर आम्ही या ग्रंथाचं श्रवण केलं तर या ग्रंथाच्या श्रवणाने आम्हाला काय फलप्राप्ती मिळणार, आम्हाला श्रवण करून काय भेटणार, असे प्रश्न आपण समर्थांना केलेच आहेत. जेव्हा आपण श्रवणात नव्हतो तेव्हा असे सगळे प्रश्न आपल्याला पडतच होते. आणि माणूस हा असा प्राणी आहे ना की याला काही ना काही मिळाल्याशिवाय हा कोणाचं काहीच काम करत नाही. म्हणजेच माणसाला मोबदला हवा असतो. आपण बघा, कधीच कोणाचं काम फुकट कधीच करत नाही. आधी काम करायच्या आधी त्याला विचारतो, तुझं हे काम मी केल्यावर तू मला काय देणार. याशिवाय आपण कामाला पण सुरुवात करत नाहीत. तसंच परमार्थामध्ये पण आहे. त्या परब्रह्माला काहीतरी मागितल्याशिवाय आपण त्याची भक्ती करतच नाही. इतका मनुष्य प्राणी हा स्वार्थी आहे की त्याला समर्थांनी काय दिले हे बघायच्या आधीच पहिलाच प्रश्न त्याने समर्थांना विचारला आहे की समर्था, तुमचं श्रवण केल्यानंतर आम्हाला काय प्राप्ती आहे. यावर श्रोत्याला म्हणजेच आपल्याला उत्तर देताना समर्थ म्हणतात, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. समर्थ म्हणतात, या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. दासाचा बोध म्हणजेच आपली वागणूक, आपलं आचरण कसं असतं हे वर्णन या दासबोधामध्ये केलं आहे. या दासबोधामध्ये दुसरं तिसरं काहीही सांगितलेलं नसून गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे. आणि गुरु शिष्यांच्या संवादामध्ये भक्तीचा मार्ग विशद केला आहे. म्हणजेच खरी भक्ती कशी करायची याचं अगदी सोपं, सरळ आणि साधा मार्ग समर्थांनी आपल्याला सांगितला आहे. जेव्हा आपल्याला समर्थांनी परमार्थाची खरी ओळख करून दिली तेव्हाच आपल्याला कळलं ना की परमार्थ कसा करायचा. आणि आता आपण आपला परमार्थ हा अगदी साध्या पद्धतीने करतो आणि त्यामध्येच आपल्याला समाधान सुद्धा मिळतं. खरं तर परमार्थ करताना काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही तेव्हाच कळे. आधी आपण परमार्थ त्या ईश्वराची भक्ती कशी करत होतो पहावे आपणासी आपण. आपली भक्ती ही वार लावून असायची. सोमवार असला की महादेव, मंगळवार असला की अंबाबाई, बुधवार असला की पांडुरंग, गुरुवार असला की दत्त, शुक्रवार असला की सरस्वती, शनिवारी हनुमान, अशी आपली वार लावून ठरलेली भक्ती होती. पण अशी भक्ती करून आपल्याला देव कळला का? त्या देवाचं अस्तित्व आपल्याला कळलं का? पण संतांनी कशी भक्ती केली? अशी वार लावून त्यांनी कधीच भक्ती केली नाही. त्यांनी कधीच देवाची पूजा अर्चा केली नाही, तर अखंड अखंड त्या परमेश्वराच्या स्मरणात राहिले. हे आपण उघड उघड सगळं बघतो, पण करायचं तेच करतो. मग अशाने आपल्याला देव भेटेल का? त्या देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला काही सांडावं लागत नाही, काहीच मांडावं लागत नाही. पण फक्त एकच विचार करून पाहिलं तर तो देव, त्याचं अस्तित्व आपल्याला कळून येतं. आणि त्या देवाची आपल्याला जर ओळख करून घ्यायची असेल तर भक्तीचा मार्ग कसा आहे ते समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. भक्तीचा मार्ग म्हणजेच
भक्तीच्या 9 पायऱ्या समर्थांनी आपल्याला सांगितलेल्या आहेतच आणि जसं जसं आपण या ग्रंथाचं श्रवण करू तसं तसं आपल्याला सगळं काही कळून येईल. पुढे समर्थ म्हणतात, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. नवविधा भक्ती आणि ज्ञान म्हणजेच समर्थांनी आपल्याला सांगितलेले भक्ती करण्याचे 9 प्रकार, म्हणजेच श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि याचे ज्ञान समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. तसेच वैराग्याचे लक्षण सांगितलेले आहे आणि आध्यात्मिक जे निरूपण असतं याचे वर्णन समर्थांनी या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथी. समर्थ म्हणतात, या ग्रंथाच्या श्रवणाने प्रत्येक मनुष्याला निश्चयाची पावती भेटेल. पण केव्हा? जर आपण या ग्रंथाचे नीट व्यवस्थित श्रवण केले तर. भक्तीचे न योगे देव, समर्थांनी आपल्याला जी भक्तीची चेन लावून दिलेली आहे, म्हणजेच भक्तीच्या ज्या 9 पायऱ्या आहेत त्याच पायरीने आपण एक एक पायरी वरी चढत गेलो तर आपण नक्कीच त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकतो. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. समर्थ म्हणतात, मुख्य भक्ती कशी असते की ज्या भक्तीमुळे खरोखर आपल्याला त्या ईश्वराच्या दर्शनाचा लाभ होईल. अशी मुख्य भक्ती जशी की संतांनी केली आणि त्यांना देव सुद्धा भेटला, अशी संतांसारखी भक्ती जर आपण केली तर नक्कीच आपल्याला सुद्धा देव भेटल्याशिवाय राहणार नाही. पण आपली भक्ती ही संतांसारखी असायला हवी. ठाईची बसुनी करा एक चित्त, ज्या ठिकाणी आहात ना त्याच ठिकाणी एका चित्ताने त्या परमेश्वराची भक्ती करा, त्याचं नामस्मरण करा. पण आपण करतो काय? तर आपल्याला सवय असते मंदिरात जाऊन दर्शन घ्यायची आणि त्यासाठी आपण जीवाचा आटापिटा करून मंदिरात जातो आणि मंदिरात जाताना चप्पल घालत नाहीत, गर्दीत धक्काबुक्कीमध्ये जातो आणि अशामुळे आपल्याच देहाला त्रास होतो. मग मन पण जागेवर स्थिर राहत नाही. मग अशाने आपल्याला देव भेटेल का? याचा अर्थ असा नाही की आपण देवाला जाऊच नये. समर्थ म्हणतात, जाऊ नये तेथे जावे, परंतु विवेकी असावे. आपल्याला समर्थांनी विवेकातून भक्ती करायला सांगितलं आहे. आपण जे कार्य करतो त्याचं फळ आपल्याला भेटावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं आणि जर आपण एवढ्या लांब लांब जाऊन प्रवास करून जीवाचा आटापिटा करून जर आपल्या मनाला समाधान भेटलं नाही तर आपल्या देहाला झालेल्या त्रासाचं आपल्याला चांगलं वाटेल का? पण जर आपण देहाला काही त्रास न देता ठाईच बसून करा एक चित्त याप्रमाणे आहे तिथे बसून मस्त नामस्मरण केलं तर नक्कीच आपल्या मनाला समाधान मिळेल. आणि हेच खरं समाधान कसं मिळवायचं, समाधानी कसं राहायचं हे समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. शुद्ध ज्ञान काय आहे, आपल्यातील आत्मस्थिती कशी टिकवायची हे समर्थांनी या ग्रंथामध्ये वर्णन केलं आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. शुद्ध उपदेश. आजपर्यंत आपल्याला एवढे सगळे भेटले पण शुद्ध उपदेश समर्थ सोडून कोणीही आपल्याला देऊ शकले नाहीत. जेव्हा आपल्यावर संकट येतं, आपण प्रॉब्लेम मध्ये असतो, तेव्हा सगळेजण आपल्याला सांगतील की तू असं कर तसं कर, पण त्यावेळेला साथ मात्र कोणीच देत नाही. पण समर्थ म्हणतात, प्रॉब्लेम कितीही मोठा येऊ दे, आपण दोघं मिळून त्याचा सामना करू. तू फक्त एक पाऊल टाक, बाकीचे 99 पाऊल मी टाकतो. कळत न कळत आपल्या हाताला धरून आपल्याला मार्ग दाखवत त्या संकटातून आपण कधी बाहेर येतो हे आपल्यालाही कळत नाही. सुखाचे वाटेकरी भरपूर असतात पण दुःखाचा वाटेकरी कोणीच नसतं. ही दुनिया अशीच आहे. आपलं दुःख रडून ऐकून घेतात आणि आपल्याच मागे हसून सांगतात. म्हणून एक समर्थ सोडले तर आपल्या मनातलं कोणालाही सांगायचं नाही. कारण जेव्हा आपल्याला आनंद होतो ना तेव्हा त्या परमेश्वरालाही आनंद होतो आणि जेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं ना तेव्हा समर्थांना सुद्धा वाईट वाटतं. त्यांच्या सुद्धा डोळ्यात अश्रू येतात. आपल्या भक्ताची काळजी आपल्या स्वतःपेक्षा त्याला जास्त असते आणि याचं उदाहरण
आपल्याला माहितीच आहे, संत जनाबाईंचा संसार विठ्ठलाने केला. जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा, म्हणून जे काही होईल ते आपण समर्थांना सांगितलं पाहिजे, कारण प्रत्येक क्षणाला तो आपल्या सोबत असतो. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, आलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. समर्थ म्हणतात, शुद्ध स्वरूप काय आहे, विदेह स्थिती काय आहे, म्हणजेच जेव्हा मनुष्य देहाला मृत्यू येतो तेव्हा आपल्याला 84 लक्ष योनींच्या जन्माला जावं लागतं. मग जर आपल्याला पुनर्जन्म नको असेल तर नरदेहामध्येच आपण आपल्या आत्म्याला मुक्ती मिळवून देऊ शकतो. आणि मुक्ती केव्हा भेटते तर मरताना आपली वासना ही दुर्वासना झाली पाहिजे, आपली वृत्ती ही सद्वृत्ती झाली पाहिजे. आणि असं होण्यासाठी आपलं संपूर्ण जीवनातील आचरण हे उत्तम असलं पाहिजे. सगळ्या गोष्टींपासून आपण अलिप्त झालं पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला मुक्ती मिळते, आपल्या आत्म्याला शांती मिळते. त्या परब्रह्माच्या चरणी आपला आत्मा विलीन होतो, पुनर्जन्म टळतो. मग या सर्वांसाठी आपल्याला शुद्ध ज्ञान, शुद्ध उपदेश मिळणं आवश्यक आहे. आणि शुद्ध ज्ञान आपल्याला समर्थांशिवाय दुसरं कोणीच देऊ शकत नाही. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देव कोण आहे याची ओळख समर्थांनी आज आपल्याला करून दिली. आपण देव मंदिरात शोधत होतो, देवाला भेटण्यासाठी इकडे जा तिकडे जा अशीच भक्ती करून आपण देवाला भेटलो, पण अशाने आपल्याला देव काही भेटला नाही. पण समर्थांनीच आपल्याला खऱ्या देवाची ओळख करून दिली. आणि तो देव कुठे आहे तर आपल्या हृदयात आहे. देव आहे जवळी जवळी, पण भेट नाही जन्मभरी, अशी आपली अवस्था झाली होती. पण आता आपल्याला समर्थांनी देवाची ओळख करून दिली, त्यामुळे त्या परब्रह्मासोबत आपली भेट झाली असं आता होत नाही. नाहीतर पहिले आपली अवस्था ही अशीच होती, देव आहे जवळी जवळी पण भेट नाही जन्मभरी. एवढ्या जवळ तो देव असताना आपण त्याला भेटायला गेलो, मग असं जर बाहेरच त्याला शोधत बसलो तर संपूर्ण जन्मभर आपल्याला तो कधीच भेटणार नाही. म्हणून मुख्य देवाची ओळख आपण करून घेतली पाहिजे. आणि तो मुख्य देव म्हणजेच आपल्या अंतरीचा अंतरात्मा. तो असेल तरच आपण आहोत. जर का तो एकदा आपल्यामधून निघून गेला तर आपल्याला काडीची पण किंमत राहत नाही. म्हणून आपल्यातील मुख्य देवाची ओळख आपण करून घेतली पाहिजे. मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. जर आपल्याला मुख्य देवाची ओळख झाली तेव्हा आपण त्या देवाचा भक्त बनलेला असतो. आणि एकदा का देवाची आणि भक्ताची ओळख झाली की मग त्या ठिकाणी जीव आणि शिव हे एक झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजेच मी तू पणाची झाली बोळवण, तो परब्रह्म आणि आपण, अशी आपली मनस्थिती झाली पाहिजे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. समर्थ म्हणतात, नाना मतांचा निश्चयो. आपल्याला जर काही झालं आणि त्याचं सोल्युशन म्हणून आपण दुसऱ्यांना काही उपाय विचारला तर प्रत्येक जण ज्याचं त्याचं मत आपल्याला सांगेल. मग अशा वेळी आपल्याला कुणाचंच एकमत भेटणार नाही. अनेक जणांची वेगवेगळी मते आपल्याला ऐकायला मिळतील. जर आपल्याला काही झालं तर कोण म्हणेल या देवाला जावा, त्या देवाला जावा, असं करा तसं करा, या देवाला नमस्कारा, त्या देवाला नमस्कारा. मग अशा सगळ्यांच्या वेगवेगळ्या मतांचा आपण विचार करायचा की समर्थांनी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करायचा, हे पाहावे आपणासे आपण. कारण जर आपण सगळ्यांचंच ऐकत बसलो तर सगळ्यांच्या विचारांनी आपल्या डोक्यात गोंधळ झाल्याशिवाय राहणारच नाही. आणि जर आपण एकाच्याच मतात कायम ठाम राहिलो तर आपलं काम पूर्णपणे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण 2 दगडांवर पाय ठेवून गटांगळ्या खाण्यापेक्षा एकाच दगडावरती आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. आपण जन्माला आलो, आता परमेश्वराने दिलेलं जीवदान आपण जगत आहोत. मग हे जीवन जगत असताना आपण नेहमीच म्हणतो, हे मी केलं, ते मी केलं, हे काम तर फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं, मी होते म्हणून तर तुमचं काम झालं, मी नसते तर तुमचं काम झालंच नसतं, असं आपण बोलत असतो. पण खरंच ते काम काय आपण केलेलं असतं का? तर अजिबात नाही. ते काम आपल्याकडून
त्या परमेश्वराने करून घेतलेलं असतं आणि जर त्या ठिकाणी कोणाचं काम करताना मी नसले नसते तर त्याचं काम अडलं असतं का? तर अजिबात नाही. कारण याची काळजी समर्थाला असते. तोच कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन प्रत्येकाला मदत करून जातो. त्यामुळे आपण असं म्हणायचंच नाही की हे काम मी केलं, माझ्यामुळे झालं किंवा मी नसले नसते तर हे काम झालंच नसतं. म्हणून सगळ्यात आधी आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. आपण जन्माला आलो, आपल्याला नरदेह प्राप्त झाला, मग आपण काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण जेव्हा आपल्याला स्वतःच्या मीपणातील त्या परब्रह्माची जाणीव होते ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा करता मी नसून तो परब्रह्म आहे हे आपल्याला कळून येतं. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. समर्थांनी आपल्याला उपासनेचे महत्त्व सांगितले आहे. जर आपण दररोज उत्तमाची उपासना केली तर त्या उपासनेमुळे आपल्याकडे कवित्व येईल, आपल्याला चातुर्य मिळेल. म्हणजेच कोणत्या वेळी काय बोलावे, जरी दुसऱ्याने आपल्याला वाईट बोललं तरी आपण त्याच्याशी कसं बोलावं याचं चातुर्य आपल्याला त्या उपासनेमुळेच मिळतं. मायेत भुवांचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. समर्थ म्हणतात, आपल्यातील माया जी आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू देत नाही. आपण सतत त्या मायेमध्ये अडकून असतो. माझं हे, माझं ते असं सगळं माझं माझं म्हणतो आणि मग शेवटी याच मायेच्या जाळ्यात अडकतो. सगळं ओझं जड होतं आणि मग हा देह टाकून आपण निघून जातो. मग आशाने त्या परब्रह्माची प्राप्ती आपल्याला होईल का? नाही ना. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीचा योग्य वापर करता आला पाहिजे. या जगामध्ये तो एक परब्रह्म सोडला तर सगळं काही नाशिवंत आहे. अगदी आपण स्वतः सुद्धा कधी ना कधी सगळ्यांचा नाश हा होणारच आहे हे निश्चित आहे. पण तो परब्रह्म हा सदा सर्व काळ तो शाश्वत आहे. म्हणून मायेचा त्याग करून त्या परब्रह्मापर्यंत आपल्याला पोहोचता यावे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. अग्नी, वायू, आकाश, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते समर्थांनी सांगितली आहेत आणि या सर्वांचा करता कोण आहे याचे निरूपण समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगितले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना शंका फेडिले, नाना प्रश्न. आपण जेव्हा श्रवणात बसलो होतो तेव्हा आपल्या मनात वेगवेगळे किंत शंका आल्या होत्या आणि त्या शंका कुशंकाचं समाधान आपल्याला या ग्रंथामध्ये समर्थांनी केलं आहे. आपल्या मनातील वेगवेगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरे समर्थांनी या ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेंची अनुवादले नवचे की कदा. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे सर्व काही या ग्रंथामध्ये निरूपण केले आहे. आपण जसं सर्व काही आपल्या परेमध्ये साठवून ठेवतो, म्हणजेच आपल्या पोटामध्ये सर्व काही असतं. म्हणतात ना, पोटात जे आहे तेच आपल्या ओठात असलं पाहिजे. नाही तर कधी कधी आपल्या मनात नसतं आणि उगीचच केली तर केली म्हणायला आपण एखाद्याची स्तुती करतो. हे असं असू नये. समर्थ म्हणतात, आपल्या चारही वाणी या शुद्ध असल्या पाहिजेत. म्हणजेच परा, पच्चंती, मध्यमा आणि वैखरी. जे आपल्या पोटात आहे म्हणजे जे आपल्या परेत आहे तेच आपल्या ओठात असलं पाहिजे. तसेच समर्थ म्हणतात की ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादिले नवचे की कदा. अशा प्रकारे सर्व काही या ग्रंथाच्या गर्भामध्ये निरूपण केलं आहे. फक्त आपण या ग्रंथाचे काया, वाचा आणि मनाने उत्तम श्रवण केले ना तर या सगळ्या समर्थ वचनांचा अर्थ याचे सार आपल्याला कळून येईल. तथापि अवघा दास बोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. समर्थ म्हणतात की हा अवघा असा संपूर्ण दासबोध आहे. या दासबोधामध्ये 20 दशक आहेत आणि या 20 दशकात मिळून 200 समास आहेत. म्हणजेच एका दशकात 10 समास, असे 20 दशकाचे 200 समास, असा हा 200 समासांमध्ये विभागलेला हा दासबोध ग्रंथ आहे.
आणि ज्या ज्या दशकातील विषय त्या त्या दशकातील समासामध्ये त्या विषयाचे विवरण समर्थांनी केले आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. समर्थ म्हणतात, या ग्रंथाला वेगवेगळ्या ग्रंथांची संमती आहे आणि त्यातील मुख्य म्हणजेच उपनिषदे, वेद, ब्रह्मसूत्रे यांसारख्या अनेक ग्रंथांचा आधार घेऊन हा ग्रंथ समर्थांनी लिहिला आहे. आणि अजून एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथातील प्रत्येक ओवी समर्थांनी शास्त्राला धरून लिहिलेली आहे. तसेच आत्मप्रचितीचा स्वानुभवाचा म्हणजेच स्वतःला आलेल्या अनुभवावरून समर्थांनी या ग्रंथाची रचना केली आहे. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्षाता. समर्थ म्हणतात, वेगवेगळ्या सर्वच ग्रंथाचे सार म्हणजेच हा श्रीमद दासबोध ग्रंथ आहे. या ग्रंथाला सर्व ग्रंथाची तसेच शास्त्राचीही संमती आहे. म्हणून या ग्रंथाचे श्रवण करून याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कोणीही या ग्रंथाला मिथ्या म्हणू नये, म्हणजेच नाव ठेवू नये. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथाच्या संमती भगवद वाक्ये. समर्थ म्हणतात, अनेक ग्रंथांचा तसेच भगवद वचनाचा आधार घेऊनच हा ग्रंथ लिहिला आहे. पण जे विषयांनी ग्रस्त झालेले लोक म्हणजेच ज्यांच्यामध्ये मत्सर असेल, दुसऱ्यांना नाव ठेवणारे असे लोक जे या ग्रंथाला मिथ्या म्हणतील, दोष देतील, असे मत्सराने ग्रस्त असणाऱ्या लोकांचे वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलं आहे. पण समर्थ म्हणतात, जरी कुणी या ग्रंथाला मिथ्या म्हणले तरी त्याने काहीच दोष लागणार नाही, कारण संपूर्ण शास्त्राचा आधार घेऊनच सर्व ग्रंथांचा अभ्यास करून हा ग्रंथ समर्थांनी लिहिला आहे. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेदानी वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, तसेच भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता आणि उपनिषदे, भागवत. समर्थांनी सांगितलेल्या या सर्व गीता. मला सांगा, आपल्याला एवढ्या गीता वाचणं झालं असतं का? साधा एक ग्रंथ आपल्याला व्यवस्थितपणे वाचता येत नाही आणि आपण म्हणजेच तुमचं माहित नाही, पण मी तर कधीच वाचू शकले नसते. या सर्व गीतातील जास्तीत जास्त 4 जरी ग्रंथ वाचले तरी खूप झालं. पण आज समर्थांनी या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सार बाजूला करून हा दासबोध ग्रंथ लिहिला. म्हणून तर या ग्रंथाला सर्व ग्रंथाचा राजा म्हणजेच ग्रंथराज श्रीमद दासबोध असं म्हणलं जातं. इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिलेथ, भगवद वाक्य यथार्थ निश्चयेसी. समर्थ म्हणतात, इत्यादी म्हणजेच वरी सांगितलेले वेगवेगळे ग्रंथ आहेत ना, त्या सर्व ग्रंथाची संमती घेऊनच त्या परब्रह्माची, त्या भगवंताची वचने यामध्ये समर्थांनी सांगितलेली आहेत. भगवद वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवद वाक्य विरहित नसे, बोलणे थिंचे. समर्थ म्हणतात, एवढ्या सर्व ग्रंथाची तसेच शास्त्र पुराण यांची संमती घेऊन हा ग्रंथ रचला आहे. आणि या ग्रंथातील त्या भगवंताच्या वचनावर ज्याचा अविश्वास असेल किंवा अविश्वास ठेवणारा असा हीन माणूस कोणी असेल असं मला वाटत नाही, असं समर्थांनी सुमारे 400 वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन, उगाच ठेवीचो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. समर्थ म्हणतात की हा ग्रंथ पूर्णपणे पाहिल्याशिवाय उगाच या ग्रंथाला दूषणे देत असेल तर तो मनुष्य दुष्ट बुद्धीचा दुराभिमानी मत्सर करत असतो, द्वेष करीत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, एखादी गोष्ट पूर्णपणे बघितल्याशिवाय त्या गोष्टीला नाव ठेवणं हे चुकीचं आहे. आणि आपल्याला ही सवय खूप वाईट असते की आपण कधी पण एखाद्याची गोष्ट पूर्णपणे समजून घेण्याच्या आधीच त्याला नाव ठेवतो. देवाने आपल्याला हे शरीर दिलं,
आज तर आपण आपल्या डोळ्याची किडनीची किंमत बघायला गेलं तर कोट्यावर जाते. मग एवढी प्रॉपर्टी त्या परब्रह्माने आपल्याला दिली असताना आपणच देवाला म्हणतो की तू मला काय दिलं. ते समर्थ इथं आपल्याला सांगत आहेत की आपण एखादी गोष्ट पूर्णपणे नीट बघितल्याशिवाय त्या गोष्टीला आपण चुकीचं म्हणलं नाही पाहिजे किंवा नावं ठेवलं नाही पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. एखादी गोष्ट पूर्णपणे बघितल्याशिवाय जो कोणी माणूस त्या गोष्टीला म्हणा किंवा ग्रंथाला म्हणा जर तो नाव ठेवेल तर तो मनुष्य दुरात्मा आहे, दुराभिमानी आहे आणि पापी आहे. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. समर्थ म्हणतात जर एकदा का मनुष्याला म्हणजेच आपल्याला अभिमान आला तर त्याच अभिमानामुळे विषयांची संपूर्ण पिल्लावळ आपल्या मागे लागते. म्हणून अभिमान कधीच कोणत्या गोष्टीचा करायचा नाही की मला हे येतं ते येतं, हे सगळं मी केलं. असं जर आपण मी करत बसलो तर हा आपल्यातील मीपणा, हा अभिमान आपला कधी घात करेल हे आपल्याला पण समजणार नाही. म्हणून सगळ्यात आधी या अभिमानाला जर आपण दूर केलं ना तर मग बाकीचे विषय आपल्याकडे येणारच नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात जर आपल्याकडे अभिमान आला तर त्या अभिमानामुळे मत्सर येतो. पुन्हा त्याच मत्सरामुळे आपल्यात तिरस्कार निर्माण होतो, आपल्याला राग यायला लागतो. पुन्हा त्याच रागामुळे वेगवेगळे विकार निर्माण होतात. ही अशीच विषयांची साखळी वाढत जाते. म्हणून समर्थ म्हणतात सगळ्यात आधी जर आपण अभिमानाला दूर केलं तर ही सगळी पिल्लावळ मागे येणारच नाहीत. म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्यातील मीपणा घालवता आला पाहिजे. समर्थाने आपल्यासाठी एवढं समाज सुधारणेचं काम केलं, हा संपूर्ण दासबोध ग्रंथ लिहिला. पण यात कुठे समर्थांनी स्वतःचा उल्लेख केला नाही की हा ग्रंथ मी लिहिला. समर्थ नेहमी म्हणतात करता करविता तो परब्रह्म आहे, आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, तोच आपल्याकडून सर्व काही करून घेतो. मग हे सगळं मी केलं असं आपण का म्हणायचं. तो परब्रह्म आपल्या अंतरी आहे म्हणून तर आपण सर्व काही कार्यभाग करू शकतो. जर आपल्यातून तो परब्रह्म निघून गेला तर तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. मग तेव्हा आपल्यातील मीपणाला शून्य किंमत राहते. म्हणून समर्थ म्हणतात करता करविता तो एकच परब्रह्म आहे आणि त्याचीच ओळख आपल्याला घेता आली पाहिजे. आणि आज खऱ्या देवाची ओळख करून देणारा तुम्हा आम्हाला भेटलाय. आज समर्थांमुळेच खऱ्या देवाची ओळख आपल्याला झाली आहे. आणि जर त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे जा सद्गुरूशी शरण. तो दिनाचा दयाळू आहे, तो मनाचा मवाळू आहे, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू असा आहे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. समर्थ म्हणतात जेव्हा माणूस विषयांच्या अधीन जातो म्हणजेच त्या विषयांच्या अतिवापरामुळे माणूस अधोगतीला जातो. म्हणून विषय वाईट आहेत असं मुळीच नाही, विषय चांगलेच आहेत. पण जेव्हा आपण त्या विषयांचा कामापुरता वापर करू तेव्हाच ते विषय आपल्यासाठी चांगले आहेत. पण जर आपण त्या विषयांचा अति वापर केला तर माणसाची अवस्था ही वाईट झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून समर्थ म्हणतात ऐसा अंतरी नासला, त्या विषयांच्या अतिवापरामुळे आतून आपला देह नासून जातो. त्या पिंडामध्ये अहंकाराची, कामाची, क्रोधाची वासना निर्माण होते आणि याचमुळे तो अधोगतीला जातो. हे प्रत्यक्ष आपल्याला दिसून येते. म्हणून विषयांचा वापर जास्त पण करायचा नाही, तर लोणच्यासारखा आपल्याला करता आला पाहिजे. काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवितांच पावला मृत्यू राहो. समर्थ म्हणतात कामाने क्रोधाने बरबटलेल्या माणसाला चांगले कसे म्हणावे. तर या विषयांच्या अधीन जाऊन आपण मृत्यू पावण्यापेक्षा उत्तम आहे की अमृताचे सेवन करून म्हणजेच सद्गतीला पोहोचणे. तर मनुष्य कामाच्या, क्रोधाच्या, वासनेच्या अधीन राहून अमृत पिऊन अमर होण्याऐवजी त्या विषयांच्या अधीन जाऊन ते त्यांच्या मृत्यूला कारण झाले आहेत. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिके घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम.
समर्थ म्हणतात, आता हे माझे बोलणे पूर्ण करतो. मी या ग्रंथामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते सर्व काही मी इथे सांगितलं आहे. आता ज्या मनुष्याचा जसा अधिकार असेल, त्याची जशी कुवत असेल, त्याची जशी बुद्धी असेल ना, तसे त्याने समजून घ्यावे. पण मला सगळं काही समजलं आहे, मला सगळं काही कळलं आहे, अशा अभिमानाचा त्याग करा. आपल्यातील मीपणा सोडून द्या आणि हेच उत्तमातील उत्तम आहे. समर्थांनी इथे अजून एकदा आपल्याला अभिमानाचा त्याग करायला सांगितलं आहे आणि अभिमानाचा त्याग करणे हे उत्तमोत्तम आहे असे समर्थ म्हणतात. बघा, समर्थांनी या ठिकाणी उत्तम हा शब्द एकदाच वापरला नसून त्याचा दोनदा वापर केला आहे. म्हणजे सर्वात महत्वाचं अभिमानाचा त्याग करणे याला समर्थ उत्तमातील उत्तम म्हणतात. कारण याआधी समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की संपूर्ण विषयांची सुरुवात ही अभिमानापासून होते. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. अभिमानामुळे मत्सर येतो, मत्सरामुळे तिरस्कार येतो, पुढे त्याच तिरस्कारामुळे आपल्याला राग यायला चालू होतो आणि याच विषयांमुळे माणूस आतून आतून नासला जातो. म्हणून जर आपण विषयांची सुरुवात ज्याच्यापासून होते ना, त्या अभिमानाला जर आपण दूर केलं, त्याचा आपण त्याग केला, तर बाकीचे विषय आपल्या पिंडात प्रवेशच करू शकणार नाहीत. म्हणून सर्वप्रथम त्या एकाला म्हणजेच अभिमानाला बाजूला करणे हे उत्तमोत्तम आहे. मागा श्रोती आक्षेपिले, जे ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. समर्थ म्हणतात की मागे श्रोत्यांनी माझ्याकडून अपेक्षा केली होती. म्हणजेच सर्वप्रथम श्रोत्यांनी समर्थांना असा प्रश्न केला होता की समर्था, या ग्रंथामध्ये नेमकं तुम्ही आम्हाला काय सांगितलं आहे आणि या ग्रंथाचे जर आम्ही श्रवण केलं तर त्या श्रवणाची आम्हाला काय फलप्राप्ती मिळणार आहे, असे प्रश्न श्रोत्यांनी सुरुवातीला समर्थांना केले होते. म्हणजेच श्रोते पुस्तिकोन ग्रंथ काय बोलिले जियेथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे, यामधील एका प्रश्नाचे उत्तर समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच या ग्रंथामध्ये समर्थांनी काय काय वर्णन केलं आहे ते समर्थांनी आता आपल्याला सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, मागे माझ्या श्रोत्यांनी जी अपेक्षा केली होती ना, त्यांनी मला जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर मी संपूर्णपणे वर्णन केलं आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. आता या ठिकाणी समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी समर्थांना सुरुवातीला 2 प्रश्न केले होते. त्यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी दिले आहे आणि श्रोत्यांचा दुसरा प्रश्न समर्थांना असा होता की समर्था, या श्रवणाचे फळ आम्हाला काय भेटणार आहे, श्रवण केल्यामुळे आम्हाला काय प्राप्ती आहे. तर या प्रश्नाचे उत्तर देताना समर्थ म्हणतात, आता श्रवण केल्याचे फळ काय आहे ते का. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. जर आपण आता श्रवण केलं तर आपल्या क्रियेमध्ये पालट होतो, आपल्या वागण्यामध्ये बदल होतो, तसेच आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा बदल होतो. आपल्यातील शंका कुशंका या निघून जातात. श्रवण केल्यानंतर आपण कुणालाही वाईट वेडेवाकडं बोलत नाहीत किंवा एखाद्यावर उगीच शंका पण घेत नाहीत. तर हा संपूर्ण बदल आपल्यामध्ये फक्त आणि फक्त एका श्रवणामुळेच होतो. समर्थ श्रवण केल्यामुळे काय फळप्राप्ती होते हे अजून पुढे सांगत आहेत. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तींचे वर्म ठाई पडे. श्रवण केल्यामुळे आपल्याला सुगम मार्ग सापडेल, आपण सद्गतीला पोहोचू, चांगल्या मार्गाला पोहोचू. त्यामुळे आपल्याला कोणतीही कठीण साधना किंवा दुर्गम साधन करावं लागत नाही. पहिलं गेल्या काळात बघा, ऋषीमुनी खूप कठोर साधना करायचे, पाण्यात एका पायावर उभे राहून नामस्मरण करायचे, कारण सायुज्य मुक्ती भेटावी म्हणून. पण एवढं जप तप कठोर साधना करून पण ते विषयांना थांबवू शकत नव्हते. तर समर्थ म्हणतात की जर आपल्याला सायुज्य मुक्तीला जायचं असेल तर हे असे कठोर तपश्चर्या करण्यापेक्षा या दासबोधाच्या श्रवणाने प्रत्येकाला सायुज्य मुक्तीचं रहस्य काय आहे याची प्रचिती येते, याचा बोध येतो. हीच या ग्रंथाची फलश्रुती आहे.
नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. समर्थ म्हणतात, या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्यामध्ये जे अज्ञान आहे, आपले दुःख, आपली भ्रांती म्हणजेच खोट्या समजुती, जसं की चुकीच्या गोष्टी काय आहेत, आपल्यातील अज्ञान यांचा पूर्णपणे नाश होतो. आणि एकदा का आपल्यातील अज्ञान निघून गेलं की मग शुद्ध ज्ञानाने आपला हा देह पवित्र होईल. अशी शीघ्र होणारी ज्ञान प्राप्ती म्हणजेच माणसामध्ये ज्ञानाची प्राप्ती ही या ग्रंथाच्या श्रवणाने शीघ्र होते, लगेच होते. पण त्यासाठी आपण श्रवण केलं पाहिजे. या ग्रंथातील संपूर्ण ज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. असे माणसाच्या वागण्यामध्ये लगेच बदल घडून येतो, त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. पुढे समर्थ म्हणतात, योगियांचे परम भाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्यकडे यथायोग्य विवेके सहित. समर्थ म्हणतात की जे नशीबवान आहेत, ज्यांच्या नशिबी योग्यांचं परम भाग्य असणारं असं वैराग्य या ग्रंथाच्या श्रवणाने श्रोत्याचंही भाग्य उजळतं, तसेच त्याच्या अंगी वैराग्य लाभतं. त्या मनुष्याला याच्या श्रवणाने चातुर्य कळून येतं, त्याला विवेक वैराग्याचा लाभ होतो. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्ततार्थिक विचक्षण, समयो जाणती. समर्थ म्हणतात, जे भ्रांत आहेत म्हणजेच जे लोक चुकीच्या काही पण कल्पना करतात, जे अवगुणी आहेत, ज्यांच्यामध्ये वाईट गुण आहेत, खोड्या करणारे, खोटं बोलणारे, एखाद्याची निंदा करणारे असे अवगुण असतील, तर या दासबोधाच्या श्रवणाने ते अवगुण निघून जाऊन त्याचे सगुण रूपामध्ये रूपांतर होईल. माणसामध्ये हीन, वाईट, दुष्ट लक्षण असतील तर ती वाईट लक्षण जाऊन तो मनुष्य उत्तम गुणांचा होतो. जो धूर्त आहे तो चतुर होतो. वेगवेगळे तर्क चालवून विचक्षण म्हणजेच तो मनुष्य हुशारीने सूक्ष्म विचार करू लागतो आणि वेळ प्रसंगी त्याला चांगली जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होते. असे काही जण असतात की प्रसंग कोणता चालू आहे त्या प्रसंगाला सोडून ते तिसरंच काहीतरी बोलत असतात. आता आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं, पण जे असे आहेत की त्यांना प्रसंगाला एखाद्या गोष्टीला अनुसरून काय बोलावं हेच कळत नाही, मग अशांनी जर या दासबोधाचं श्रवण केलं तर त्यांना प्रत्येक गोष्टीला अनुसरून त्याची जाणीव होईल. एवढीच या ग्रंथाची फलश्रुती नसून समर्थ पुढे म्हणतात, आळशी तेची साक्षेपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. समर्थ म्हणतात, जे लोक आळशी आहेत ते तत्पर होतील, त्यांच्यामध्ये असणारा आळस हा कमी होईल, म्हणजेच ते काम करायला लागतील. आळसाचा त्याग करून कष्ट करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. पुन्हा जे पापी आहेत त्यांनी अगोदर जे काही पाप केलं असेल त्या पापाचा त्यांना पश्चाताप होईल आणि ते लोक या ग्रंथाच्या श्रवणाने सुधारतील. पुन्हा त्यांच्याकडून पाप होणार नाही. जे इतरांची निंदा करतात त्यांच्यातील ही वाईट प्रवृत्ती निघून जाऊन ते आदराने भक्ती मार्गाला लागतील. जे निंदनीय होते ते या दासबोधाच्या श्रवणाने वंदनीय होऊन भक्तीच्या परमार्थाच्या मार्गाला लागतील. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अति दक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. समर्थ म्हणतात, जे बद्ध आहेत म्हणजेच मूर्ख अर्थात जे अज्ञानी लोक आहेत त्यांना कशाचंही शुद्ध ज्ञान नाही, असे लोक त्यांच्यामधील अज्ञान नाहीस होऊन त्यांना शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. बद्धची होती मुमुक्ष म्हणजेच जे या संसारात गुंतून पडलेले आहेत ते मुमुक्ष होतील. मुमुक्ष म्हणजेच त्यांना आध्यात्मिक मार्गाची प्राप्ती होईल, संसारासोबत परमार्थ पण कळेल. जे मूर्ख आहेत म्हणजेच ज्यांच्या पिंडात अज्ञान आहे ते त्यांच्यातील अज्ञान जाऊन ते देह सावध होतात, दक्ष होतात आणि भक्तीच्या मार्गाने जे अभक्त असतात त्यांना शुद्ध ज्ञानाची जाणीव होऊन त्यांना मोक्षाचा मार्ग सापडतो. नाना दोष ते नासते, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. समर्थ म्हणतात, अशा पद्धतीने
या दासबोधाच्या श्रवणाने वेगवेगळ्या प्रकारच्या दोषांचा नाश होऊन माणूस पावन होतो आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. त्याच्यातील सर्व दोष निघून जातात. पण त्याने या दासबोध ग्रंथाचे काया वाचा आणि मनाने श्रवण केले तरच ही सर्व फलश्रुती त्याला मिळणार आहे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. समर्थ म्हणतात, आपल्या देहबुद्धीचे अनेक धोके या ग्रंथाच्या श्रवणाने नासून जातील. म्हणजेच आपला हा देह म्हणजे मी आहे असं आपण म्हणतो, पण खरं तर हा देह मी नसून हा परमेश्वराने आपल्याला दिलेला एक अनमोल असा ठेवा आहे. त्यामुळे आपण कोणतेही कार्य केले तर ते कार्य मी नाही तर अंतरीचा अंतरात्मा माझ्याकडून करून घेतो अशी जाणीव आपल्या पिंडात या ग्रंथाच्या श्रवणाने उभी राहते. म्हणून समर्थ म्हणतात, देहबुद्धीचे जे काही धोके असतील ते या ग्रंथाच्या श्रवणाने टळतात. तसेच या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्या देहात निर्माण होणाऱ्या अनेक संशयामुळे तयार होणारे नाना भ्रम टळतात. नाना उद्वेग संसाराचे, आपल्या संसारामध्ये जे काही उद्वेग येतात म्हणजेच संसारात जे काही दुःखाचे प्रसंग येतात त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला या ग्रंथाच्या श्रवणाने येते. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. समर्थ म्हणतात की अशी या ग्रंथाची फलश्रुती असून या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्या मनाला खरी विश्रांती प्राप्त होते, मनाला समाधान मिळतं, शांती मिळते. पण शेवटी समर्थ म्हणतात की जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जोपुसा तयास त्यांची प्राप्त. ज्याचा जसा भाव असेल तसेच त्याला त्याचे फळ मिळेल. जो मनुष्य मत्सराने द्वेषाने भरलेला असेल तर त्याच्या विचारासारखेच त्याला फळ मिळेल. म्हणून कधी पण विचार करताना आपण नेहमी चांगलाच विचार केला पाहिजे, कारण आपण जसं विचार करू ना तशाच क्रिया ह्या आपल्याकडून घडत असतात. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. आपल्या प्रत्येक कार्याला तो भगवंत आपल्या सोबत असतो. आपण काय काय करतो याच्या साक्षीला तो परब्रह्म नेहमी आपल्याला पाहतो, कारण तो परब्रह्म आपल्या आतच आहे. त्यामुळे आपण एखादं वाईट कर्म केलं, कोणाला तरी खोटं बोललं आणि ते कोणाला कळणार नाही असं कधीच होणार नाही, कारण तो परब्रह्म आपल्या हृदयात आहे आणि आपण काय करतो काय नाही हे सर्व काही तो बघत असतो. म्हणून त्या परब्रह्माला साक्षीला ठेवून आपण नेहमी चांगले उत्तमाचे कर्म केले पाहिजे. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जोपुसा तयास त्यांची प्राप्त. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.